कुठलीही वस्तू खरेदी करायची म्हटली की सर्वात पहिल्यांदा विचार येतो तो म्हणजे त्याच्या किमतीचा। दुर्दैवाने मेडिक्लेमच्या बाबतीत सुद्धा हेच होतं की ही पॉलिसी आपण जी खरेदी करतोय ती किती रुपयाला मिळणार आहे आपल्याला। पण मेडिक्लेमच्या बाबतीत किंमत हा एकमेव क्रायटेरिया कधीच असू नये। नमस्कार, मी सुमित भिडे आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे की मेडिक्लेममध्ये तुम्ही कुठच्या गोष्टी बघितल्या पाहिजे। तर सर्वात पहिला मुद्दा तो म्हणजे ॲडिक्वेट सम इन्शुअर्ड, म्हणजे पुरेसं आपल्याकडे कव्हर असलं पाहिजे। बऱ्याच जणांकडे 1 लाख रुपये, 2 लाख रुपये, 5 लाख रुपये एवढ्या कव्हरच्या पॉलिसीज असतात, पण सध्याच्या परिस्थितीचा विचार केला तर ते खूप अपुरे आहेत। मेडिक्लेम पॉलिसीमध्ये बघितला जाणारा दुसरा मुद्दा तो म्हणजे रूम रेंट कॅपिंग। मग बऱ्याच पॉलिसीमध्ये 1%, 2% असे रूम रेंटचे कॅपिंग्स असतात। मग आपल्याला अशी पॉलिसी बघायची आहे की ज्याच्यामध्ये असं कॅपिंग असता कामा नये। तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे को पेमेंट क्लॉज। ज्या वेळेला तुम्ही पॉलिसी घेता त्यावेळेला तुमच्या पॉलिसीमध्ये को पेमेंट क्लॉज असता कामा नये। को पेमेंट क्लॉज असेल तर तुम्हाला पॉलिसी स्वस्त मिळेल, पण ज्या वेळेला हॉस्पिटलमध्ये बिल भरण्याची वेळ येणार त्यावेळेला बिलातले एक पर्टिक्युलर पर्सेंटेज, कधी 10%, कधी 20% पॉलिसीप्रमाणे तुमच्या खिशातून ते तुम्हाला भरायला लागणार आहे। पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे सब लिमिट ऑन मेडिकल ट्रीटमेंट। एक उदाहरणाने समजूया, जर तुमच्याकडे पॉलिसी 5 लाख रुपयाची आहे, पण त्या पॉलिसीमध्ये एका विशिष्ट आजारासाठी सब लिमिट 50,000 रुपये आहे आणि तुम्हाला जर त्या आजारासाठी हॉस्पिटलाइज व्हावं लागलं आणि बिल झालं 80,000 रुपये, तर कंपनी ह्या सब लिमिटनुसार फक्त 50,000 रुपये पे करणार आणि वरचे 30,000 रुपये तुम्हाला स्वतःच्या खिशातून भरावे लागणार। पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे नो क्लेम बोनस। जर आपण इन्शुरन्स पॉलिसी खरेदी केलेली आहे पण त्या वर्षी आपला क्लेमच झाला नाही तर आपण एलिजिबल होतो नो क्लेम बोनससाठी। मग वेगवेगळ्या पॉलिसींमध्ये नो क्लेम बोनसचे पर्सेंटेजेस ठरलेले असतात। मग काही पॉलिसींमध्ये नो क्लेम बोनस 10% असतो, काही पॉलिसींमध्ये तोच 20% असतो, काही पॉलिसींमध्ये तो 50% असतो, तर काही पॉलिसींमध्ये तो 100% पण असतो। त्या नो क्लेम बोनसची एक अपर लिमिट पण असते। मग काही पॉलिसींमध्ये ही अपर लिमिट 100% पर्यंत असते, काही पॉलिसींमध्ये ती 500% पर्यंत असते आणि काही पॉलिसींमध्ये ती 1000% पर्यंत असते। मग आपली ही पॉलिसी जी घेतलेली आहे ती त्याच्यात नो क्लेम बोनस किती टक्के आहे ते आपण बघितलं पाहिजे। पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे रिस्टोरेशन बेनिफिट। मग आत्ताच्या पॉलिसीज एवढा इम्प्रूव्ह झालेल्या आहेत की त्याच्यामध्ये रिस्टोरेशन बेनिफिट देतात। तुम्ही सुद्धा 5 लाख रुपयाची पॉलिसी घेतलेली असेल आणि काही कारणास्तव ते पूर्ण 5 लाख रुपये संपले आणि दुर्दैवाने त्याच वर्षी परत तुम्हाला हॉस्पिटलायझेशन करावं लागलं, तर हा रिस्टोरेशन बेनिफिट तुमच्या कामी येणार। दुसऱ्यांदा हॉस्पिटलायझेशन करताना परत तुमची मूळ पॉलिसी जेवढी आहे तेवढी रक्कम तुमच्या पॉलिसीमध्ये रिस्टोर होणार, रिफिल होणार, म्हणजे तुम्हाला दुसऱ्या हॉस्पिटलायझेशनच्या वेळेला 5 लाख रुपये परत मिळणार आहे। मग हे रिस्टोरेशन बेनिफिट काही पॉलिसींमध्ये मर्यादित असतं तर काही पॉलिसींमध्ये अनलिमिटेड असतं। मग हे आहेत मेडिक्लेम पॉलिसी खरेदी करताना विचार करण्यात येणारे काही महत्त्वाचे मुद्दे। अजून भरपूर मुद्दे आहेत, पण तुम्ही जर मेडिक्लेम पॉलिसी खरेदी करणार असाल तर तुमच्या पॉलिसीमध्ये हे सगळे बेनिफिट्स आहेत का ते आधी तपासून घ्या। तुमच्याकडे ऑलरेडी मेडिक्लेम पॉलिसी असेल तर त्या मेडिक्लेम पॉलिसीमध्ये या टर्म्स अँड कंडिशन्स पैकी कुठच्या टर्म्स अँड कंडिशन्स आहेत त्या बघा आणि मेडिक्लेम संदर्भात जागरूक व्हा। ह्या मुद्द्यांवरती डिटेल व्हिडिओ मी काही दिवसातच अपलोड करणार आहे, त्यामुळे या चॅनलला सबस्क्राईब करा। या व्हिडिओला जर तुम्हाला तो आवडला असेल तर जरूर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। थँक्यू।